नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिझनिंगच्या अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपण पहिल्यांदा हॉरिझॉन्टलमध्ये काही लॉजिक सापडते का बघतो. ते जर नसेल तर व्हर्टिकलमध्ये लॉजिक सापडतो. पण या क्वेश्चनमध्ये ना हॉरिझॉन्टल आपल्याला सापडणार आहे ना व्हर्टिकल सापडणार आहे. मग या ठिकाणी कोणतं लॉजिक आहे तर बघूया. चेक बघा. तर 200 पहिल्या बॉक्समध्ये बघा 200 दिसतंय. याला आपण 10चा वर्ग गुणिले 2 म्हणजे 10 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 करू शकतो. ठीक आहे. सिमिलरली बाकीच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला हे दिसून येतं की इथं येणार आहे 8चा वर्ग मल्टिप्लाय बाय 2, इकडे येणार आहे तुमचा 16चा वर्ग मल्टिप्लाय बाय 2. ओके. इकडे येतं 12चा वर्ग मल्टिप्लाय बाय 2, 6चा वर्ग मल्टिप्लाय बाय 2. हा आपल्याला फाइंड आउट करायचा, त्यामुळे आपण बाजूला ठेवूया. पुढे इथे येतं 4चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2, इकडे येणार आहे 18चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 आणि इकडे येणार 2चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2. आता हे सगळं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यांना दोन्ही पुन्हा अजून मल्टिप्लाय केलं तर आपल्याला या बॉक्समध्ये दिलेले सगळे नंबर्स आपल्याला भेटून जातात. पण लॉजिक इथेच थांबत नाहीये. ठीक आहे. नीट बघितलं तर 2, 18, 4, 12, 6, 16, 8, 10 ह्या सगळ्या आपल्याला समसंख्या म्हणजे इवन नंबर दिसतात. यांना जर मी सिरियली लावलं तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 आणि 18. तर या सगळ्या नंबरपैकी, या सगळ्या इवन नंबरपैकी फक्त 14 हा नंबर आहे जो या बॉक्समध्ये मिसिंग आहे. म्हणजे आपला जो काही एक्स असणार आहे तो एक्स या 14शी रिलेटेड असणार आहे. मग हे जे लॉजिक आहे याने लॉजिक आपण तर इथे येणार आहे 14चा वर्ग मल्टिप्लाय बाय 2. मग 14चा वर्ग असतो आपला 196. 196 मला मी 2ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे माझं 392, जे की ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. ठीक आहे. अशाच प्रकारच्या अजून क्वेश्चनसाठी चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.